तोषिक देण्यात येणार आहेत. चला दिनकरजी पोपेटा या ठिकाणी आपण यायचं आहे. चला या ठिकाणी मुख्य आयोजकांनी या ठिकाणी तुम्हाला बोलवलं, या आपण आमचा आवाज तुमच्यापर्यंत या ठिकाणी येत असेल जात असेल तर दिनकरजी पोपेटा चला आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. कारण हे देखील चला आदित्य प्रिया. चला मित्रांनो, प्रत्येकाला ओढ लागली आहे, प्रत्येकाला आस लागली आहे, प्रत्येकाला या ठिकाणी ही मॅच बघायची आहे. कारण जर पाहिलं याच्यासाठी केला हट्टात शेवट गोड हवा आणि शेवट प्रत्येकाला चांगला बघायचा आहे. कारण एवढ्या चांगल्या संकल्पनेतून आकारली जाणारी क्रिकेटची स्पर्धा, खरं तर ज्यांनी या स्पर्धेसाठी समोलचं योगदान दिलं ना, त्यांचं आपण आपल्या आयोजकांच्या वतीनं स्वागत आणि आभार व्यक्त करूया. खरं दिवसभर आज त्यांचं चांगलं काम राहिलं. PTC लॅव त्यांचं कौतुक करूया, जितू मंडपवाले यांचं कौतुक करूया. खऱ्या अर्थानं ज्यांनी गेल्या 2 दिवसापासून अगदी कालच्या आणि आजच्या दिवसात निखळ मनोरंजन केलं असे उदय पवार साऊंड सिस्टीम यांचं देखील कौतुक करूया. खऱ्या अर्थानं कालच्या दिवसापासून आपण त्यांचा आवाज ऐकतोय. प्रवीण अर्जुने सर यांचं देखील कौतुक करूया. ज्यांनी सिंहाचा वाटा या ठिकाणी या स्पर्धेसाठी उचलला ना, त्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करूया. आणि खऱ्या अर्थानं कळंबोली गावातील सर्व युवकांनी, युवा पिढीनं ही संकल्पना या ठिकाणी आखली. खरं त्यांचं देखील आपण कौतुक करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकानं या ठिकाणी संदीप भगत या ठिकाणी आलेले आहेत. सचिन खानावकर साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. संदीपजी भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. चला या दोन्ही मान्यवरांचं आपण आपल्या आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. कारण आज प्रत्येक गावकऱ्याच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य पाहायला मिळतंय. ॲडव्होकेट धनाजी तोकडे साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपण पाहतो व्यासपीठावर. यस, सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू या ठिकाणी फेकलाय आणि पहिल्या चेंडूवरती प्रतिहल्ला चढवलाय. चेंडू गेलाय सीमेरेषेबाहेर 4 धावन करता. साठी पारितोषिक आले. अमोल शेठ झरे साहेब श्री बिल्डरचे प्रोप्रायटर अमोल शेठ झरे यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिक येते. सुहास आणि सचिन यांच्यासाठी सलग 3 विकेटसाठी तब्बल 2000 रुपयाचं बघा बक्षिसांची खैरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत रावतसाठी देखील बक्षीस आहेत कुमार जाधव यांच्याकडून, परंतु सुहास करेसाठी देखील तेवढीच किंमत लागली आहे. पर प्रतिस्पर्धी संघातील आक्रमक फलंदाज सुरेश मोहिते यांना आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, लॉक ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय आणि पहा सुरेश मोहिते यांची चिडचिड पहा. ही तर त्याची ओळख आहे. प्रत्येक धाव त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांच्यासाठी प्रत्येक धाव ही खूप महत्त्वाची आहे. ते थोडेसे नाखुश होत आहेत, परंतु समोर आहे ट्रिमेंडस प्रतीक ठाकूर, ज्याचा बोलबाला या मैदानावरती नेहमीच राहिलाय. तो या संघाला लीड करतोय, स्वतः या संघाचा संघनायक आहे आणि अगदी आपण म्हणतो ना कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट. आता बघायचं तो फ्रंट वरती आहे, कशा पद्धतीने स्वतःच्या संघाला सावरेल. सुहास करे चर्चा राहिली आहे, यांची चर्चा होते दिवसभर. आज खऱ्या अर्थानं सुहासनं सर्वांची मनं जिंकली आहेत. संघाची एकूण धावसंख्या पहिलं षटक चालू असताना किंबहुना आपण पाहतोय 0 गडी बाद 6 धावसंख्या पाहतोय.
क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं जात आहे आणि प्रेक्षक गॅलरी पाहणं तुटुंब गर्दी आपल्याला पाहायला मिळते, तोफा गर्दी, तुफान गर्दी आता मात्र या मैदानाच्या चहू बाजूने देखील होऊ लागली आहे. प्रत्येकाला ओढ लागली या स्पर्धेची, प्रत्येकाला ओढ लागली या मॅचची. चांगला चेंडू आहे, अगदी अखूट टप्प्याचा चेंडू होता जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत, चेंडूची उचल करतात, फेकी करतात. तत्पूर्वी एक धाव पूर्ण होईल, 7 धावा धावफलकावरती. 6 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहतोय. 7 झाल्या नाही वाग्या. तर यस, पुन्हा एकदा सुरेश मोहिते यांच्या शरीरावरती या ठिकाणी चेंडू आदळला आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. असे या षटकामध्ये देखील पहा सुहास करणे शांत ठेवला आहे. आणि सांगायचं गेलं ना, सुरेश मोहिते जास्त काळ शांत बसणाऱ्यापैकी नाही आहेत. ते जास्त काळ शांत बसू शकत नाही आहे. त्यांची मुख्यतः ओळख आहे मोठे फटकेबाजी करणं. आज जर त्यांचा विचार केला ना तर मोठे मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा देखील ते खेळतात. अगदी रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांना पाहिलं, पनवेल प्रीमियर लीगमध्ये देखील पाहिलं. अगदी महाराष्ट्राच्या हर एक कानाकोपऱ्यामध्ये त्यांचा खेळ आपण सातत्यानं पाहत आलो आहे. परंतु आज जर पाहिलं या मैदानावरती देखील त्यांचा तेवढाच बोलबाला पाहायला मिळतो आहे. संघाची एकूण धावसंख्या 2 धावेनं वाढते. 8 ही धावसंख्या शॉर्ट. येस, बघा स्क्वेअर लेग पंच प्रभात सांगतात ऑफिस क्रीजमध्ये या ठिकाणी फलंदाज पोहोचू शकले नाही आहेत, म्हणजे 1 धाव या ठिकाणी वजा होते. 7 धावा धावफलकावरती. बघा पंचांची नजर प्रत्येक हर एक गोष्टीकडे राहणार यात मात्र शंका नाही आहे, कारण त्यांच्यावरती पूर्ण जिम्मेदारी आहे. कारण पंच या सामन्याचे मुख्य केंद्रबिंदू आहेत, त्यांच्यावरती देखील प्रेशर आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. संघाची एकूण धावसंख्या 7 आहे. सुहास करे आपण पाहतो, जर्सी क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हो, चांगला चेंडू फेकलाय, अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू फेकलाय. ब्रह्मास्त्राचा वापर. संघाची एकूण धावसंख्या बिनगडी बाद 8. कोण लावेल कुणाची वाट. तर बघा एका षटकामागे फक्त 8 धावा आल्यात. पण जमेची बाजू जर म्हटलं ना, आदित्यप्रिया लॉजिस्टिक या संघाची सर दोन्ही फलंदाज अजून देखील मैदानावरती तग धरून उभे आहेत. आणि 2 असे फलंदाज आहेत की मैदानावरती जर का एकदाच सेट झाले तर चेंडूला निश्चितपणे आसमान या ठिकाणी पाहायला मिळणार. बघायचे काय होईल. एका षटकामागे 8 धावा जमवल्यात जरूर, परंतु येणारा गोलंदाज तो देखील तेवढाच चाणक्य बुद्धीचा आहे, तेवढा चतुर गोलंदाज आहे, ज्यानं आज दिवसभर आपली क्षमता या मैदानावरती दाखवलंय. भल्या भल्या फलंदाजांना या ठिकाणी जकडून ठेवलंय, भल्या भल्या फलंदाजांना या ठिकाणी त्यानं पाणी पाजलंय. तो गोलंदाज आहे, त्या गोलंदाजाचं नाव आहे सचिन कारभार. विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहतोय 2000 रुपयाचं पारितोषिक सचिन यांच्यासाठी आहे. अगदी श्री बिल्डरचे सर्वे सर्वा अमोल शेठ झरे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूप मोठे फॅन्स आहेत. निश्चितपणे ॲज अ आयकॉन म्हणून अगदी सकाळी प्रीमियर लीग जी स्पर्धा होणार आहे, मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे, आणि त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सचिन कार ॲज अ आयकॉनची भूमिका पार पाडताना दिसतील. पंच इशारा करतात वाईट आहे. अगदी खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम केलं जातं आहे. आपण पाहतोय हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळते. अमोल शेठ झरे श्री बिल्डरचे प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. 9 धावा धावफलकावरती पाहतोय सचिन कारभार. निश्चितपणे क्रीडा रसिकांना सांगू इच्छितो, नमो चषकाच्या माध्यमातून या खेळाडूनं 2 व्हीलर बाईक जिंकली आहे मित्रांनो. आणि तो खेळाडू आपण पाहतो अगदी LIच्या इकडून मारा करतोय. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय सुरेश मोहिते. वा, काय गोलंदाजी आहे. परंतु पुन्हा एकदा थोडीशी लाईन भरकटताना थोडासा आउटस्विंग चेंडू झालाय. टप्पा पडल्यानंतर कदाचित पंचांनी अगदी शेवटपर्यंत या चेंडूला पाहिलंय. धावगती जर पाहिली दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती. बघा चेंडू टाकण्याची पद्धत, अगदी बोटाच्या सहाय्यानं तो चेंडू वळवतोय. कलात्मकता, अगदी लीलया
पार पडताना पाहायला मिळतोय सचिन. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होत आहेत सुरेश मोहिते. ओहो चांगला ट्रॅप रचलाय. ओहो चातुर्यपूर्वक चाणक्य बुद्धीची गोलंदाजी होत आहे काय सुरेश मोहिते. वरती येतात तिसऱ्या क्रमांकावरती, परंतु सचिनचं कौतुक करावं लागेल. अगदी स्लोवर प्रतीचा चेंडू फेकला, अगदी फसवा चेंडू. आपल्या फिरकीनं गरकन गिरकी घेत फलंदाजाला घरचा रस्ता दाखवलाय. बघा त्याची चेंडू टाकण्याची पद्धत देखील अगदी स्लो मोशनमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदी बोटाच्या साह्यानं तो कधी चेंडू वळवतोय, कधी मनगटाच्या साह्यानं. आणि त्याचा जर या ठिकाणी विचार केला अगदी 3 ते 4 पावलांची धाप असणारे हे गोलंदाज आहेत. अगदी आपल्या गोलंदाजीच्या भोवल्यावरती भल्या भल्यांना पाणी पाजतोय. पुन्हा एकदा शॉट अप, त्याचा पुरेपूर फायदा उचललाय कारण समोर आहे तेवढाच बुद्धीचा फलंदाज सागर दरेकर. ना बघा बॅक फूट पंच आपल्याला पाहायला मिळाला. सागर दरेकर आहेत, इथे सुरेश मोहिते नाही आहेत. कारण सुरेश मोहिते म्हटलं की थोडी हलचल, सागर दरेकर म्हटलं की शांत आणि संयमी, अगदी शांत डोक्यानं फलंदाजी करणारे हे खेळाडू आहेत. पुन्हा एकदा बॅट फूटवरती जाऊन पंच केलाय जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एका धावे समाधान मानावं लागतं आहे. संघाची एकूण रणसंख्या 15 धावा. का प्रत्येक खेळाडूकडे काहीतरी वेगळं असतं. अगदी सुरेश मोहिते म्हटलं की हलचल अगदी आपल्याला पाहायला मिळते. सागर दरेकर म्हटलं की अगदी शांत संयमी स्वभावाचा खेळाडू आहे. तो नेहमी मैदानामध्ये शांत असतो, शांत आणि संयमी असा खेळाडू आहे. अरे एखाद्या प्रेक्षकाने याच्याकडे जर पाहिलं ना हा काही करू शकत नाही आहे, एखादा प्रेक्षकाने जर पाहिलं ना हा काय करू शकत नाही आहे, परंतु हा भरपूर काही करू शकतो. हे कारनामे त्याने यावेळी कित्येक वेळा या मैदानावरती दाखवून दिलेत. एक गडी बाद 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज स्ट्राईकवरती आपण पाहतोय प्रतीक ठाकूर या संघाला लीड करतोय, संघनायक आहे. परंतु प्रतीक ठाकूर देखील अलॉंग द कार्पेट या ठिकाणी लगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवतोय. एक धाव प्राप्त होते. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते. एक गडी बाद 16 धावा. 16 का डोला आता माझी सटकली, आता कुणाची सटकेल. कारण 16 धावसंख्या आपण मैदानामध्ये पाहतोय. दुसऱ्या षटकामध्ये देखील अजून धावांचा ओघ पाहायला मिळत नाही आहे. कारण या संघासमोर लढायचं असेल तर तुम्हाला 40-45 ह्या तुम्हाला जमवाव्याच लागतील. आज दिवसभर यांचा खेळ पाहायला तर अफलातून राहिलाय, परंतु सागर दरेकर या मैदानावरती बरं असताना खेचून आणताना एक दमदार शानदार चौकार. एक गडी बाद 20 धावा धावफलकावरती पाहत असताना सागर दरेकर मैदानावरती येतात काय आणि आपल्या संघाला सावरतात काय. अफलातून या ठिकाणी फलंदाजी करतायत. अक्षरशः धावांचा जो ओघ आहे, अंकुश आहे, तो अंकुश बोडीत करण्याचं काम करतायत. पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी लॉगॉनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलं या संघाचं. अप्रतिम. फक्त एक धाव संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. संघाची एकूण धावसंख्या 2 षटकाच्या मोबदल्यामध्ये 1 गडी बाद 21 धावसंख्या.
ॲडव्होकेट धनराज तुकडे साहेब यांची देखील या ठिकाणी उपस्थिती खऱ्या अर्थानं आपल्याला या मंचावरती लाभते. तदनंतर संदीपजी भगत. तर चला ॲडव्होकेट धनराजजी तुकडे साहेब यांना विनंती करतो की आपण समोर यायचं. आपला या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या वतीनं यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. दिनकरजी पोपेटा यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते आपण या ठिकाणी ॲडव्होकेट धनराज तुकडे साहेबांचा या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दिनकर दादाचं देखील खूप सहमोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं आहे. प्रत्येक पाहुण्यांचा या ठिकाणी आपण मान सन्मान करतो आहोत. मायेची उबदार शाल या ठिकाणी देण्यात येतं आहे. सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ तदनंतर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह या ठिकाणी देतोय. साहेबांचं पुनश्च एकदा आपण हृदयाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत करतोय. तदनंतर मी अरविंदजी कडव साहेब यांना विनंती करतो की आपण संदीपजी भगत यांचा या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. कारण कळंबोली गावातील आज बरीचशी ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, हरिपाठ क्षेत्रातील मंडळी आज आपण पाहिली. सगळ्यांना एकत्रित एकाच व्यासपीठावरती आणायची ही संकल्पना खूप चांगली राहिली आहे. कारण स्पर्धेचं नावच आहे ना. कारण ज्यांनी आयोजित केलेली स्पर्धा काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब कळंबोली गाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. संदीपजी भगत यांचा देखील मान सन्मान होतोय. तदनंतर सचिनजी खानावकर साहेब या आपला देखील चला सचिनजी खानावकर साहेब यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. चला या सचिन दादा या आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान होईल. चला दादांच्या शुभहस्ते खऱ्या अर्थानं हा सन्मान होतोय. सचिन दादा खानावकर साहेबांचा देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान होतोय. तर त्याचं देखील आपण आपल्या आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. आलेल्या सर्व मान्यवरांच्या शब्द सुमनांच्या माध्यमातून आपण करतोय स्वागत आणि जातोय थेट मैदानामध्ये जिथे चेंडू फळीचं युद्ध हे कुरुक्षेत्र आणि या कुरुक्षेत्रामध्ये चाललेला हा चेंडू फळीचा खेळ यामध्ये आपण पाहतोय जबरदस्त सामना. जर संघाची एकूण रणसंख्या जर पाहिली फलंदाजी करणाऱ्या संघाची आदित्यप्रिया लॉजिस्टिक 25 या धावसंख्येवरती पोहोचला. साई मोहिते गोलंदाजीसाठी आलेत. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतात. अष्टपैलू खेळाडू आहेत या संघाचे तारणहार आहेत. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण अशा तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्यांनी आपला बोलबाला या ठिकाणी दाखवला आहे. ते साई मोहिते आपण पाहतोय. स्ट्रायकरवरती सागर दरेकर. ओ हो चांगला चेंडू फेकलाय अंधाधुन मारने की कोशिश कुछ भी नहीं खाली हाथ. विकेट कीपरों के दस्तानों में जाती हुई गेंद. भाई यह रफ्तार के सौदागर इस गेंदबाज का नाम है साई मोहिते. काय गोलंदाजी करतायत वाह लाजवाब. तिसरं षटक घेऊन येत आहेत. गोलंदाजी चांगली करतात. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतायत. सागर दरेकर ऑन स्ट्राइकला आपल्याला पाहायला मिळतात. सागर दरेकर नाम सुना ही होगा. सागर दरेकर ऑन फायर.
धावा मित्रांनो, तुम्ही पाहता ग्रँड फिनाले फायनलची लढत, हृदयाचे ठोके चुकवणारा सामना, चित्त थरारक सामना पाहताय. आजच्या दिवसातील ही शेवटची आणि अंतिम लढत पाहतोय आपण. आणि अंतिम लढतीमध्ये कोण ठरणार चॅम्पियन, प्रत्येकाला या ठिकाणी ही ट्रॉफी उचलायची आहे. आणि ट्रॉफी उचलण्यासाठी चाललेला हा अट्टास आपण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर आपण जर 33 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 चालू असताना सचिन कारभारचं काय या ठिकाणी या खेळाडूनं प्रभावित केलंय. अक्षरशः या खेळाडूनं आजचा दिवस गाजवलाय. गोलंदाजी करत असताना, फलंदाजी करत असताना अक्षरशः या खेळाडूनं प्रभावित केलंय. सर्वांची मनं जिंकलेत. तो सचिन मात्र मैदानावरती आपली गुणवत्ता एक दाखवताना पाहायला मिळतोय. संघाला घेऊन जात आहेत 33च्या घरामध्ये त्रिमेंडस प्रतीक ठाकूर. नाव मोठं आहे, कारनामे देखील तेवढे मोठे करावे लागतील. बघायचंय प्रतीक ठाकूर करतायत काय. ओ काय चेंडू फेकलाय, वाईट यॉर्कर आउटसाइड आउट स्टंप, दूरवरती या ठिकाणी फेकतायत, लांब ठेवतायत फलंदाजाला, पाटल्या करण्यास भाग पडतायत. ओहो, चातुर्यपूर्वक, चाणक्य बुद्धी, कलात्मकता या ठिकाणी सर्व काही पाहायला मिळत आहे. संघाची एकूण धावसंख्या 33. साई मोहिते काय जबर सचिन कारभार या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी पहा फटका मारलाय, लांब लचक गगनभेदी गगनचुंबी आकाशाला कवच निघालणारा उत्तुंग षटकार. मात्र या ठिकाणी प्रतीक ठाकूर रुद्र रूप धारण करतोय. त्याला माहिती आहे संघासाठी आपल्याला धावा जमवायच्यात. आणि या धावा जमवत असताना चाललेले शर्तीचे प्रयत्न, हल्ला बोल करतोय. आता मात्र सचिन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, चिते चेंडू आता पाहायचं. 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू गेला सीमेरेषे बाहेर. दन 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 करत 4 धावणे करता. रेषे पार. यस षटकार. यस, या षटकारांशी संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 4 षटका मागे 49 धावांचा आव्हान या ठिकाणी गाठायचं आहे. पहा नीट, रहा एक पाऊल पुढे. एबीपी माझावरती वाक्य येतं ना, अगदी तशाप्रमाणे. कारण काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब कळंबोली गाव आयोजित स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्मृतिचषक 2025 ही क्रिकेटची स्पर्धा पाहताय. आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये येणाऱ्या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती होतोय बदल. मी स्वतः श्रीकांत मुळीक थांबतोय आणि तुमच्या समोर जोडतायत प्रवीण अर्जुने सर. थँक्यू सो मच.
मंचावरती उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं, क्रिकेट खेळाडूंचं आणि तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एक बार श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब कळंबोली गाव आणि ग्रामस्थ मंडळ कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित पहिली स्पर्धा मानाची आणि सन्मानाची गेली अनेक वर्ष जी परंपरा आपण सातत्यानं पाहतोय की पहिली स्पर्धा ठेवण्याचा जो मान आहे तो अर्थातच कळंबोली गावाला मिळतो आणि प्रत्येक क्रिकेट हंगामाची सुरुवात आपण कळंबोली गावच्या ग्रामदैवतेला वंदन करून नमन करून आपण त्या स्पर्धांची सुरुवात करतो आणि तीच परंपरा यावर्षी देखील आपल्याला पाहायला मिळते। विशेष कौतुक या ठिकाणी मी आमच्या सर्व युवकांचं करेन की यावर्षी या युवकांनी स्वतःच्या खांद्यावरती ही जबाबदारी घेतली आणि येणाऱ्या या युवा पिढीच्या सर्व आयोजकांनी एक यशस्वी आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। तर पुन्हा एक वर सर्व मान्यवरांचं, उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं आणि प्रेक्षकांचं आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर प्रत्येकाचा आपण आभार या ठिकाणी व्यक्त करूया, आभार व्यक्त करूया आपण या संपूर्ण तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या मैदानावरती 2 दिवस चहा पाण्याची व्यवस्था आदरणीय संतोषजी चौधरी यांच्या माध्यमातून, संजयजी चौधरी यांच्या माध्यमातून मात्र आपल्याला या संपूर्ण मैदानावरती प्रत्येकासाठी चहा पाण्याची व्यवस्था ही त्यांच्या माध्यमातून करण्यात आली। आपण त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करूया, आपण आभार व्यक्त करूया आमच्या डीजे ऑपरेटरचं, आपण आभार व्यक्त करूया आमच्या पीटीसी लाईव्हची टीमचं। तर मी संजयजी चौधरी साहेबांना देखील विनंती करतो की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। आपलं आसन व्यवस्था आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे। खरं तर क्रिकेटच्या स्पर्धेला, क्रिकेटच्या हंगामाला आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहोत आणि एक दिमागदार सोहळा आपण या क्रिकेटचा या ठिकाणी नक्कीच पाहिला। या दरम्यान की आमच्या मुख्य मंचावरती सन्माननीय भरतजी जळे साहेब यांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळते, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी देखील आदरणीय भरतजी जळे साहेबांना आपण या मुख्य मंचावरती पाहिलं आणि एक असं व्यक्तिमत्व मित्रांनो की जो सदैव तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सन्माननीय आनंद माने सरकार शिवसेना शहर प्रमुख अर्थातच आनंद माने सरकार यांचं देखील आपण येतोचे स्वागत आणि सन्मान करूया। परंतु त्या अगोदर मी सर्वांना विनंती करतो की या स्पर्धा आणि या स्पर्धांच्या माध्यमातून आपण सर्वजण भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करणार आहोत आणि भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी मी मैदानावरच्या सर्वांना विनंती करतो की आपण जिथे असाल त्या ठिकाणी सर्वजण उभा राहायचं आहे। आमच्या या आयोजकांच्या वतीने जर आपण पाहिलं तर स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर, त्यानंतर आमच्या मातोश्री त्यांना देखील आपण या ठिकाणी श्रद्धांजली देत आहोत। त्याचबरोबर स्वर्गीय अनिकेत, स्वर्गीय आर्यन यांना आपण या ठिकाणी श्रद्धांजली देत आहोत। तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी 2 मिनिटं श्रद्धांजली या ठिकाणी व्हायची आहे। धन्यवाद। ओम शांती शांती शांती। तर भावपूर्ण श्रद्धांजली आपण या ठिकाणी सर्वांना वाहतो आणि यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित कळंबोली शहर उपशहर प्रमुख आनंद माने सरकार यांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करतो आहोत आणि त्यांचा हा स्वागत सन्मान आपण या मुख्य मंचावरती नक्कीच या ठिकाणी पाहतोय। आदरणीय किशोर शेठ खानावकरांच्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती पाहतोय। विजयासाठी लक्ष आहे कंपल्सरी 50 धावांचा, सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात करायची आणि मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय आनंद माने सरकार यांचा मात्र यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा आपण या मुख्य मंचावरती पाहतोय। पहा गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती आज संपूर्ण दिवसभर ज्या खेळाडूंना मात्र आपल्या खेळाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली, अर्थातच
सुहास करे आणि सुहास करेसाठी मात्र पारितोषिक आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात, ज्या पारितोषिकांची आपण घोषणा करणार आहोत. परंतु मित्रांनो, उद्यापासून रायगड भवन समोरील जे मैदान आहे त्या ठिकाणी सकाळ चॅम्पियन्स कप 2025 या स्पर्धेची मात्र सुरुवात होते आणि या स्पर्धेमध्ये सुहास करे, सचिन कारवार आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर इतरही कळंबोलीतील अनेक खेळाडू आपण ॲज अ आयकॉन खेळताना नक्कीच त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या आणि 7 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांची उपस्थिती या दरम्यान आपण पाहतोय की आमच्या सन्माननीय पाहुण्यांचं मात्र या मुख्य मंचावरती शुभागमन पाहायला मिळतंय. आदरणीय देवीदासजी खेडेकर साहेबांचं या मुख्य मंचावरती शुभागमन होत आहे. तर उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि स्वागत मात्र या ठिकाणी केलं जातं. येतं बॅक टू बॅक दुसरा खणखणीत चौकार. सुहास करेचा जर आपण विचार केला तर मित्रांनो, दमदार सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली आणि श्री बिल्डरचे सर्व अमोलजी झरे यांच्या माध्यमातून मात्र सलग 3 चेंडू आणि 3 षटकारासाठी 2000 रुपयांचा पारितोषिक सुहास करे या फलंदाजासाठी देखील. सुहास करेसाठी आणखीनही पारितोषिक आलेले आहेत. एसकेट साऊंड अँड इव्हेंट्सचे उदयदादा पवार यांच्याकडून देखील सुहास करेने जर का हा सामना जिंकावून दिला तर मात्र तब्बल 2000 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी नक्कीच डिक्लेअर केलं गेलंय. मुख्य मंचावरती आपण पाहिलं तर विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आपल्याला या मुख्य मंचावरती स्थानापन्न होताना पाहायला मिळतात. खेळाचा उत्तरार्ध मित्रांनो सुरू आहे. विजयासाठी लक्ष 50 धावांचा आणि यावेळेला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इनफिल्ड क्लिअर, वाईड लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि एकेरी स्वरूपाची धाव. पहिल्या 3 चेंडूंचा जर आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती एकेरी स्वरूपाची धाव. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. 50 धावांचा पाठलाग करत असताना प्रत्युत्तर दाखल धावा मात्र धावफलकावरती आल्या. त्या बिनबाद 9 धावा. 21 चेंडू आणि 41 धावांची अजूनही आवश्यकता असेल. कंपल्सरी 50 धावांचं लक्ष आहे, कारण सामना जर का बरोबरी सुटला तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला विजेता म्हणून या ठिकाणी घोषित केला जाईल. सचिन कारवार अजूनही स्ट्रायकिंग एंडवरती जर आपण पाहिला तर सचिन कारवार या खेळाडूने जर का सामना जिंकावून दिला तर एसके साऊंड अँड इव्हेंट्स यांच्या माध्यमातून मात्र आपल्याला पाहायला मिळतंय तब्बल 2000 रुपयांचा पारितोषिक. परंतु इथे मात्र यॉर्क लेनचा चेंडू होता. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला जातोय. अपील जरूर या ठिकाणी केलं होतं, परंतु जर आपण यष्ट्या पाहिलं तर यष्ट्यांचा अचूक वेध घेणारा फुलर लेनचा, यॉर्क लेनचा हा परफेक्ट यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालाय. कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये होणार यात मात्र शंका नाही आहे. परंतु ज्या खेळाडूकडनं अपेक्षा होता तो सचिन मात्र या ठिकाणी बाद झालाय. स्वस्तामध्ये हा फलंदाज या ठिकाणी निपटलाय, त्यामुळे येणाऱ्या फलंदाजावरती मात्र दबाव या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, कारण फायनलचा दबाव हा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतो. आणि आतापर्यंत जर पाहिलं तर संपूर्ण दिवसभरामध्ये या संघाची कामगिरी मात्र उल्लेखनीय राहिली आहे. परंतु ज्या खेळाडूची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे ना, तो सुहास करे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना, तोपर्यंत संघाचा विजय साकारण्याची क्षमता या खेळाडूच्या बॅटमध्ये जरूर पाहायला मिळते. चला, खेळाडूंना विनंती आहे थोडंसं लवकर करा, आपल्याला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे, त्यामुळे बॅड लाईटचं कोणतंही अपील या ठिकाणी स्वीकारलं जाणार नाही. खेळाडूंना विनंती आहे की आपण विनाकारण कोणत्याही प्रकारे विलंब या सामन्याला करायचा नाहीये, कारण जर का कोणत्याही कारणास्तव बॅड लाईटचा अपील इथे स्वीकारलं जाणार नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 हॅपी सिंग आपल्या संघाला हॅपी करणार का, कारण नावाप्रमाणे खेळ करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. हॅपी सिंग साठी तर कुमार जाधव यांच्याकडून देखील पारितोषिक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. यावेळेला हॅपी सिंग लोअर फुल टॉसचा चेंडू होता. खरं तर 2 चेंडूवरती 2 षटकार लगावणं ही तितकी सोपी गोष्ट नाही, आणि खास करून संध्याकाळच्या सत्रामध्ये. परंतु कुमारजी जाधव यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया, कारण सातत्यानं त्यांच्या माध्यमातून विविध पारितोषिकं येतात, आणि ही पारितोषिकं आपल्याला नक्कीच या ठिकाणी या खेळाडूंना उत्साहित करण्यासाठी, या खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी आणि या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी, मग ते अमोलजी झरे असतील, त्याचबरोबर कुमारजी जाधव असतील, या सर्व मान्यवरांचं जे या स्पर्धा लाईव्ह पाहतात त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. यॉर्क लेन खरं तर नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी होती, कदाचित सागर तेच दर्शवत आहेत. या दरम्यान आपण पाहिलं तर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, एक कार्यक्षम नगरसेवक म्हणून ज्यांची कळंबोलीच्या राजकीय
क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं ओळख आहे. एक दमदार नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि जनसामान्यांचा आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय रवींद्र शेठ भगत साहेबांचं मात्र या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतं. शुभागमन, वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. 18 चेंडू आणि अजूनही 39 धावांची आवश्यकता. प्रतिषटक 13च्या सरासरीनं धावांचा पाठलाग करायचा आहे. चला, खेळाडूंना विनंती आहे, कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग अलाउड नाहीये. पंचांना विनंती आहे की आपण सातत्यानं खेळाडूंना या सूचना करायच्या आहेत आणि जर का पंचांनी या ठिकाणी तक्रार केली तर मात्र आयोजन समितीच्या वतीनं कठोर निर्णय या ठिकाणी घेतले जातील. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे, पहा, प्रेक्षक वर्गाचा मान राखा. प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येनं ही स्पर्धा पाहण्यासाठी ॲज युजली आपल्याला प्रत्येक वर्षाप्रमाणे मोठ्या संख्येनं प्रेक्षक स्पर्धा एन्जॉय करताना पाहायला मिळतो. त्यामुळे एक चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळावा. या दरम्यान आपण पाहिलं सन्माननीय राजेंद्रजी जाधव साहेब सरचिटणीस, राजेंद्रजी बागल साहेब सरचिटणीस भारतीय जनता पार्टी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळतं. सन्माननीय देवीदासजी खेडकर साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. तर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मात्र आपण करूयात या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सुहास करे, ज्या खेळाडूसाठी मात्र बक्षिसांची खैरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाच्या माध्यमातून पारितोषिकं सुहास करे करता येतात, परंतु या पारितोषिकांचा तो मानकरी ठरणार का? या महत्त्वाच्या सामन्यामध्ये तो या ठिकाणी आपल्या बॅटच्या माध्यमातून एक ऐतिहासिक खेळी मैदानावरती साकारणार का? नक्कीच सामन्याची उत्कंठा सर्वांची शिगेला पोहोचलेली आहे आणि यामुळे आम्ही देखील स्वतःवरती नियंत्रण ठेवू शकत नाहीये. यस, या पुढे देखील या गोष्टीची दखल घेतली जाईल. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट, कमालीचं टायमिंग आहे आणि चेंडू मात्र जाईल वन बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी बेगेट चौकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर विविध मान्यवरांच्या माध्यमातून पारितोषिक मात्र सुहास करेसाठी आले आहेत आणि सुहास करे उद्यापासून सुरू होणाऱ्या स्पर्धेमध्ये देखील अर्थातच सकाळ प्रीमियर लीगमध्ये देखील हा खेळाडू पाहायला मिळणार आहे. आदरणीय अमोल शेठ जरे साहेबांचा जो संघ आहे त्या संघातून आयकॉन म्हणून हा खेळाडू खेळणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक स्पर्धेमध्ये या खेळाडूला पण ॲज अ आयकॉन म्हणून प्रत्येक संघाकडून पाहतो आणि ज्या पद्धतीचा फॉर्म राहिलाय ना, कमालीची फलंदाजी. मी सुरुवातीला देखील म्हटलं की जर का हा शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभा राहिला ना तर या 50 धावांचा यशस्वी पाठलाग करू शकतो. ती ताकद आहे, ती धमक आहे आणि ती ताकद मात्र या सामन्यामध्ये या खेळाच्या माध्यमातून या खेळाडूला मात्र दाखवावी लागेल. अजूनही येणारे 15 चेंडू शिल्लक, कंपल्सरी 34 धावांची आवश्यकता. हॅपी सिंग ऑन अ स्ट्राईक. यावेळेला आडवा बॅटनं प्रहार केलाय क्षेत्ररक्षक सुरेश मोहिते. प्रयत्न जिकरीच्या मैदानाच्या आतमध्ये राहिले, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू जमिनी लावतोय. दान, जीवन दान मिळते हॅपी सिंगला. या मिळालेल्या जीवनदानाचा कितपत फायदा उचलला जाणार? हा झेल सुटलाय की हा सामना सुटलाय? कारण हॅपी सिंगने देखील आक्रमक खेळ या मैदानावरती साकारलाय आणि या अशा घातक फलंदाजाला दिलं गेलेलं हे जे जीवनदान आहे ते येणाऱ्या कालावधीमध्ये कदाचित संघाला महाग ठरू शकतं. आणखीन एक स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. वेट अँड वॉचचा क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतात. सिंगल अटेम्प्ट मध्ये खरं तर चेंडू गॅदर करणं अपेक्षित आहे. इथे थोडासा फंबल आणि त्याचा फायदा उचलत असताना मात्र पुन्हा एकदा धावा धावफलकावरती आल्यात. 1 गडी बाद 19 धावा. अजूनही येणारे 13 चेंडू आणि 31 धावांची गरज. खरं तर या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित केलं जाणार की सिंगलनं आपल्याकडे स्ट्राईक ठेवणार? अनेक प्रश्नांचं वादळ फलंदाजाच्या मनामध्ये, परंतु या खेळाडूला स्वतःच्या मनगटी ताकदीवरती विश्वास आहे. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा बाउन्स, बॅटीची कट घेऊन चेंडू सरळ जातोय एसटी रक्षकाच्या हातात आणि या सामन्यातील हा टर्निंग पॉइंट. सुहास करे बॅक टू द पॅव्हेलियन.
चला विनंती असेल खेळाडूंना, शॉर्ट टीम मीटिंग आपल्याला इथे अलाउड नाहीये, कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग अलाउड नाहीये. तर नक्कीच या ठिकाणी पहा, आता मात्र हॅपी सिंग वरती संपूर्णपणे जबाबदारी आली आहे. नवीन बॅटर साई मोहिते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु हॅपी सिंगनं जर का हा सामना जिंकवला तर एसके साऊंड अँड इव्हेंट्स अर्थात उदयदादा पवार यांच्याकडनं तब्बल 3,000 रुपयांचा कॅश प्राइज. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक, 31 धावांची गरज. सुहास करेची विकेट या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकते का? परंतु मित्रांनो, ज्यावेळेला सुहास करे नावाचं वादळ मैदानातून बाहेर जाताना त्यावेळेला हॅपी सिंगच्या खांद्यांवरती सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, फाईनच्या क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण आहे, सिंगल आली आहे. एक चेंडूवरती आता मात्र टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा आवाज. कधी आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघाच्या खेमेमधून तर कधी आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय रणजित काटे पाटील स्मॅश जय मल्हार किंग्स 11 या संघाकडून. काल संपूर्ण दिवसभरातून जर आपण पाहिलं तर अष्टपैलू कामगिरी साई मोहितीचे देखील राहिली आहे. यावेळेला मात्र लोअर फुल टॉस चेंडू आहे, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्वतः संघनायक झेलच्या खाली. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आणखीन एक महत्वाची विकेट. फलंदाज साई बॅक टू द पवेलियन. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी योग्य वेळेला अंकित रावत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सुहास करे, सचिन कारवार आणि त्या पाठोपाठ जर आपण पाहिलं तर साई मोहिते सारखी विकेट गमावल्यानंतर संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु या अडचणीमधून हे दोन बॅटर जे आहेत ते संघाला सावरू शकणार का? अंकित रावत सलग 2 चेंडू 2 षटकारांसाठी 2,000 रुपयांचं पारितोषिक अर्थातच कुमारजी जाधव यांच्या माध्यमातून आणि 3 चेंडूवरती 3 चौकाराला तब्बल 1,000 रुपयांचा पारितोषिक सन्माननीय कुमारजी जाधव यांच्या माध्यमातून. आणि प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयांचा पारितोषिक आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल अंकित रावत यांच्याकडून, यांच्यासाठी कुमारजी जाधव यांच्याकडून. परंतु पहिला चेंडू फुलर लेनचा, यॉर्क लेनचा हा चेंडू वेगवान गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूला संबोधलं जातं ना, तो चेंडू इथे मात्र लीलाया फेकताना आज सागर दरेकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक या ठिकाणी हातात आहे. पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर मात्र मैदानाच्या आतमध्ये एक रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळते. एकूणच जर पाहिलं तर हॅपी सिंगने जर का हा सामना जिंकवून दिला तर मात्र तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी श्री डेव्हलपर्सचे सर्व आदरणीय अमोल शेट जरे साहेबांच्या माध्यमातून देखील तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी आमचे जे चहा विक्रेते त्यांना विनंती आहे की आपण मुख्य मंचाशी संपर्क साधायचा आहे. तर आणखीन एक पारितोषिक पाहायला मिळते आणि हॅपी सिंग इथून मात्र पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेणं गरजेचं होतं. हाफ हार्टेड शॉट आणि मिस टायमिंग स्ट्रोक, फलंदाज होतोय बाद. आणखीन एक महत्वाची विकेट. बॅक टू द पॅव्हेलियन. ठिकाणी जर आपण पाहिलं तर या गीताच्या बोलाप्रमाणे आपण पाहिलं तर आदरणीय रवींद्रजी भगत साहेब यांच्या मुख्य मंचावरती या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात. खरं तर कळंबोलीच्या जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी, शासन दरबारी मांडण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी प्रसंगी उपोषणाच्या माध्यमातून देखील कळंबोलीच्या जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम केलं असं दमदार नेतृत्व अर्थातच पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय रवींद्रजी भगत साहेबांचे या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळत आहे. 23 4 गडी बाद 23 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. येणारे इक्वेशन अजून येणारे 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. कंपल्सरी 27 धावांची आवश्यकता. यावेळेला मात्र बॅटीचा आउटर एज
कदाचित राकेश आहेत नवीन बॅटर, परंतु लिडिंग एज आणि फलंदाज होतोय बाद. 5वा फलंदाज या ठिकाणी गमावलाय स्वर्गीय रणजित कट्टे पाटील. तर पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण हा संपूर्ण मैदान पाहू शकता. या मैदानावरती उपस्थित प्रेक्षकांची संख्या आपण पाहू शकता. पीटीसी लाईव्हचे आमचे कॅमेरामॅन यावेळेस आपल्या स्क्रीनवरती महेशजी मोरे या संपूर्ण उपस्थित प्रेक्षकांना मात्र आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपत असताना हीच तर खऱ्या अर्थानं ओळख राहिली आहे. कारण या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती खेळवलं जाणारं प्रत्येक स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून पाहतो आणि अलोट गर्दी प्रेक्षकांची नेहमीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे पॅव्हेलियन्स देखील आपल्याला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, ज्या ठिकाणी या संघ उपस्थित आहे, जो संघ अडचणीमध्ये आहे आणि त्या संघाला मात्र आपण या ठिकाणी पाहतो. आणि थोड्याच वेळानं अगदी या सामन्याच्या ड्रायव्हिंग सीटवरती असणारा संघाचा चंबू देखील आपल्याला ऑन स्क्रीन नक्कीच पाहायला मिळेल. तर जाऊया तुर्तास मैदानाच्या दिशेनं. आपल्या वैयक्तिक स्पेल मधील पहिलं आणि सांघिक चौथं षटक या ठिकाणी हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत संघ नायक कॅप्टन. आणि या कॅप्टनच्या माध्यमातून मात्र शेवटच्या 6 चेंडू शिल्लक, विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. अंकित रावत प्रत्येक षटकारासाठी SK साऊंड अँड इव्हेंट्स यांच्याकडून माफ करा कुमारजी जाधव यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी आणि 3 चौकारांसाठी मात्र तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. पाहूया अंकित रावत जो विश्वास दर्शवला गेला या खेळाडूवरती, तो विश्वास मात्र या ठिकाणी सार्थ ठरवला जाणार का? यावेळेला लाऊड अपील आहे. कदाचित बॅटीची कट घेऊन जाणारा हा चेंडू असेल. सिंगल धावफलकावरती आले, एक सिंगल पेक्षा जास्त या ठिकाणी मिळणार नाहीये. सूरज राम नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर सुरुवातीच्या क्रिकेटिंग करिअरमध्ये या खेळाडूनं तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली, परंतु त्यानंतर मात्र झालेल्या छोट्याशा इंजरीनं हा खेळाडू थोडासा मैदानापासून दुरावला गेला, थोडासा क्रिकेटपासून दुरावला गेला. परंतु आज एका निर्णायक सामन्यामध्ये या खेळाडूला मात्र आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळाली आहे. आघाडीचे 5 फलंदाज गमावल्यात, जवळपास निम्मा संघ गारद झालाय आणि अगदी निर्णायक क्षणाला हा खेळाडू मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रतीक ठाकूर नेहमीच संघनायकाची भूमिका योग्य रीतीने बजावत असताना कॅप्टन कसा असावा, संघनायकाची भूमिका कशा असावी, अगदी निर्णायक क्षणाला अगदी शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी त्यानं स्वतःच्या खांद्यांवरती घेतली आहे. एक हाय व्होल्टेज सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. येणारे 5 चेंडू 26 धावांची गरज. यावेळेला मात्र लेट कट केलाय. वेट अँड वॉचचं क्रिकेट मनशा जर आपण पाहिली तर केवळ सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याची आपल्याला पाहायला मिळाली, कारण अंकित डावकुरे आताचा फलंदाज आहे. LIG एंड कडनं मारा होतोय आणि लेफ्ट आर्मर गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतायत. त्यामुळे कदाचित शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आणि विजयासाठी कंपल्सरी 25 धावांची आवश्यकता. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र एक रेकॉर्ड ब्रेक फलंदाजी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. परंतु इथे मात्र पहा बॅटीचा आउटर एज घेऊन चेंडू गेलाय लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शेवटचे 3 चेंडू शिल्लक, विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. एखादा चमत्कार या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या अर्थातच स्वर्गीय रणजित कट्टे पाटील स्मॅश जय मल्हार किंग्स 11 संघाला विजयाच्या समीप घेऊन जाऊ शकतो. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न या ठिकाणी होणार. सूरज नकार देतोय, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आपली विकेट या ठिकाणी सॅक्रिफाईस केली जाते. अंकित पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. या मैदानावरती 1 चेंडू 11 धावा होताना आपण पाहिल्यात, परंतु आता मात्र येणारे चेंडू शिल्लक. हॅलो, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची आवश्यकता. एखादा खराब चेंडू, त्यावरती मोठा फटका. एनिथिंग कॅन हॅपन. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्ही नेहमी आशावादी राहणं गरजेचं आहे. याच मैदानावरती कोणालाही वाटलं नव्हतं की 1 चेंडू आणि 11 धावांचा सामना असताना फलंदाजी करणारा संघ जिंकेल, परंतु हा इतिहास या मैदानावरती घडला आहे. त्यामुळे 2 चेंडू आणि 20 धावांची गरज. यावेळेला थोडासा विवडीन संयम गमावला. खरं तर लेफ्ट हँडेड बॅटरसाठी हे एंड आणि त्याच्या अगेन्स्ट जाऊन मारण्याचा प्रयत्न केला.
चला या ठिकाणी विनंती करण्यात येते काळभैरव क्रिकेट क्लब कळंबोली गाव आणि काळभैरव मित्रमंडळ कळंबोली गाव यांच्या सर्व आयोजक युवा आयोजकांना विनंती आहे की आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचं आणि याचबरोबर हा सामना आणि ही पहिली स्पर्धा क्रिकेट हंगाम 2025-26 चा मानकरी ठरतोय अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ।